इथे आपण शेवग्याची पाने स्वच्छ करून झालेली आहेत आणि जर शिरा वगैरे असतील आणि बाकी काही घाण असेल ती काढून घेऊया आणि 2 ते 3 पाण्यातून आपण हे काढून घेऊ. थोडा मिठाचा वापर सुद्धा करायचा आहे जेणेकरून अजून कुठली घाण असेल ती निघून जाईल. आणि इथे आपला हा शेवग्याचा पाला तयार झालेला आहे रेडी थालीपीठ बनवण्यासाठी. इथे मी 4 ते 5 लसणाच्या मोठ्या पाकळ्या घेतल्यात आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखटवाल्या आणि ते ठेचून घेऊया. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून हिरवी मिरचीचा वापर करू शकता. चला तर मग आपण आता थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे